लिओ टॉलस्टॉय यांनी आपल्या प्रसिद्ध कादंबरी आना क्रेनिना मध्ये म्हटले होते की सर्व सुखी कुटुंबे सारखी असतात, तर दुःखी कुटुंबे त्यांच्या स्वतःच्या प्रकारे दुःखी असतात. याच सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी स्पीक नो इव्हिल हा चित्रपट आला आहे. स्कूट मॅकनेरी आणि मॅकेंझी डेव्हिस यांनी बेन आणि लुईस डॉल्टनची भूमिका केली आहे, एक उच्चभ्रू अमेरिकन जोडपे जे लंडनमध्ये राहतन्य आणि त्यांच्या चिंताग्रस्त मुलगी अग्नेस सोबत ॲलेक्स वेस्ट लेफ्लर, इटलीमध्ये सुट्टी घालवत आहेत. या सुट्टीदरम्यान त्यांची भेट होते पॅडी, जेम्स मॅकएव्हॉय आणि सियारा आइसलिंग फ्गोसी या बेधडक, बिनधास्त जोडप्याशी. हे जोडपे दिवसाचे पूर्णपणे उपभोग घेण्याची कला आत्मसात केलेल्या वाटतात. त्यांच्या दुःखी मुलाच्या विकलांगतेशी ते सहजतेने सामोरे जाताना दिसतात. त्यांचा मुलगा बोलण्यास अक्षम आहे, परंतु या भूमिकेत डॅन हफने भावूक अभिनय केला आहे. पण हे कथेचे फक्त बाह्यरंग आहे. वास्तविकतेत काहीतरी भयंकर घडणार आहे याचा अंदाज आपल्याला आधीच येतो. पॅडी आणि सियाराने दिलेल्या वेस्ट कंट्रीमध्ये सुट्टीसाठी केलेले आमंत्रण डॉल्टन कुटुंबाला आकर्षित करते. त्यांना असे वाटते की येथे त्यांना ग्राम्य जीवनाचा आनंद आणि नैसर्गिक जीवनशैलीचा अनुभव मिळेल, ज्याची ते स्वतःहून कल्पनाही करू शकत नाहीत. खरे तर डॉल्टन यांना अजून हे ठाऊक नाही की ते एक भयपट चित्रपटात अडकले आहेत. त्यांना वाटते की ते एका युरोपियन आर्ट फिल्ममध्ये आहेत जिथे जास्तीत जास्त काहीतरी भावनिक गोंधळ किंवा चुकीचा पत्नीचा अदलाबदलीचा अनुभव येऊ शकतो. हा 2022च्या एका डॅनिश चित्रपटाचा अमेरिकन रिमेक आहे, ज्यामध्ये मूळ कथेचे भयावह तत्त्व कायम ठेवले आहे परंतु थोडे अधिक सामाजिक भाष्य आणि कमी निराशावाद दाखवला आहे. या चित्रपटात पाहण्याचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे जेम्स मॅकएव्हॉयचा अभिनय. तो बेफिकीर आणि हसतमुख असण्याच्या भूमिकेत दिसतो, ज्यामध्ये माणुसकीची छा आहे असे वाटते. पण जसजसा चित्रपट पुढे जातो तसतसे त्याचे धोकादायक रूप उघड होते. त्याच्या अभिनयाने टेड बंडी सारख्या नराधमाची आठवण येते, ज्या नरकाळीचे सोशिक पण निर्घृण असणे सर्वांनाच भुरळ घालते. अंतिम निर्णय 4/5